आज गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत काय चर्चा होती, काय एजेंडा होता? आजची गटनेत्यांची मीटिंग ही दीर्घ झाली, खूप दिवसानंतर झाली, परंतु चांगली चर्चा झाली. आयुक्तांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे आत्ता ते अजेंडा तिथे मांडले, मान्यता दिली. काही ठिकाणी माहिती आली, ती माहिती दिली गेली आम्हाला कचरा संबंधित वगैरे. तर 2020-21 चे जे अजेंडा होते ते सगळे दप्तरी दाखल केले. कारण नवीन फ्रेश विषय असताना त्याच्यामध्ये प्लाझ्मा सेंटरचा एक विषय होता. त्याच्याबरोबर आयुक्तांनी झालं की मी सकारात्मक विचार करून असलेल्या कर्मचाऱ्यांचं काय करायचं. त्या 30 कर्मचारी आहेत आणि ते प्लाझ्मा कल्चरल सेंटर नॅशनल हे बंद करते. आमचं म्हणणं आहे अनुभवी लोक आहेत, त्या अनुभवी लोकांना आपण महापालिकेमध्ये मर्ज करा. आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर बाहेर फेकणं आणि ते मध्यावर गेले, एजच्या मध्यावर गेले. काही मुलांची शाळा कॉलेज चालू असतील, काही मुला मुलींची लग्न असतील आणि अशा पद्धतीने आता त्यांना काढणं तर मला वाटतं योग्य नाही. हे आम्ही चर्चा केली आहे. काही ठिकाणी जे मध्ये जे घडलं, प्लाझ्मा बाहेर गेला किंवा प्लाझ्मा त्याच्यावर एक चर्चा झाली. ते अधिक सतर्कतेने आपण करायला पाहिजे. त्याच्यानंतर अनेक मुंबईत होत असलेल्या कचऱ्याबाबत तसंच दोन पहिले मला ते एक आहे जरा दोन संस्था महापालिकेने केलेल्या त्याच्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टीवर चांगली सकारात्मक यावेळेला कुठलंही वादग्रस्त कोणाकडनं म्हणजे मी विरोधी असूनही जिथे जिथे मला काही ऑब्जेक्शन घ्यायचे होते ते घेतल्यानंतर महापौरांनी चांगलं हे केलं की नाही आणलं नाही, सहकार्य केलं. त्यामुळे मला वाटतं असे जर हेल्दी विषय मुंबईकरांसाठी येणार असतील तर नक्की आमचा सपोर्ट असेल. परंतु काही महापालिकेच्या निधीबाबत किंवा महापालिकेच्या ठेवींबाबत किंवा महापालिकेच्या अनावश्यक खर्चांबाबत तिथे नक्की विरोध. महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाचे राजेश सुर्वे, त्यांचं असं मत आहे की मला निधी मिळालेला नाही, जो मिळतो त्याच्यापेक्षा वाढीव निधी देण्यात येईल अशी मागणी. कोण? प्रकाश सुर्वे यांची चिरंजीव आहे. त्यांनी जावं, शिंदे त्यांचेच आहेत, उप मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राज्यातून वाढवून आणावं आणि महापालिकेला कळवावं. त्यामुळे स्वीकृत नगरसेवेला 60 लाखाचा फंड आहे, त्याच्या व्यतिरिक्त मिळत नाही. मानधन पण मला वाटतं मिळत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाप पण वडील आमदार आहेत, आणावं त्यांनी. पुढच्या स्वीकृत नगरसेवकांना पण फायदा होईल. आमचेही आहेत, आमच्याही नगरसेवकांना फायदा होईल. करावा त्याने, आमचा सपोर्ट करा. वडिलांना सांगा मांड. आज गटनेत्याची बैठक होती पोराच्या दारामध्ये. शिवसेना शिंदे गटाच्या गटनेते सामान्य बैठक अर्धेवर सोडून निघून गेल्याची चर्चा आहे. काय एकूणच त्या बैठकीमध्ये घडलं काय? नाही, मला याची कल्पना नाही, कारण मी तेवढा त्याच्यासाठी मी निघून आलो. परंतु शिंदेचे एक बीएसटी चेअरमन आणि एक इम्प्रुव्हमेंट चेअरमन दोघंही होते, ते शिंदेचेच आहेत ना. त्यामुळे आम्ही निघून गेलं हे मला माहिती नाही, पण त्यांचे होते आणि त्यांचे याच्यावरती कुठेही बीएसटीची बिलकुल चर्चा नाही झाली. काही इम्प्रुव्हमेंटचे जे 2025ला डिसेंबरच्या काळात धडाधड पास केले त्याच्याबद्दल मात्र उहापोह झालाय. ते आम्हाला श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून तेव्हा आम्हाला एका डीएमसीने सांगितलं तुम्ही आरटीआय टाका. खरं म्हणजे असं बोलणं डीएमसीनी तरी सांगू नये, आम्ही ट्रस्टी आहोत, आम्हाला आरटीआय टाका असं सांगणं हे रॉंग आहे. त्यांचं नाव नाही सांग, पण हे बरोबर नाही. त्यामुळे
चांगल्या याच्यामध्ये झालेली चर्चा आहे आणि दोन्ही ते आज शेवटपर्यंत टेक देऊन होते. मग ह्यांच्या गटनेत्याचा अपमान होतोय त्या सदस्यांना माहिती नाही. मग त्यांच्या नक्की काय चाललंय मला नाही माहिती. घटना